नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट, मऊ आणि स्पंजी असा रवा ढोकळा. हा ढोकळा अगदी 20 ते 25 मिनिटात तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपण एका भांड्यात 1 कप सुजी किंवा रवा घेऊया. त्यामध्ये घालूया 1 कप दही. नॉर्मल जी दही असते त्याचा यूज करायचा आहे. दही जास्त आंबट घेऊ नका. आता त्यामध्ये घालूया अर्धा कप पाणी. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचंय. त्यामुळे रवा छान असा भिजला जाईल. जोपर्यंत रवा भिजतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊ. इथे मी गॅसवर एका भांड्यात पाणी घेतलंय. ते आपल्याला गरम करून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. तर हे बघा, मिश्रण भिजवून 10 मिनिटं झालेली आहे. रवा छान फुलला आहे. यामध्ये आता पाणी घालून मिश्रणची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया. जास्त पाणी घालू नका. मिश्रणाला आपल्याला सेमी थिक ठेवायचं आहे. इथे मी टोटल 1/4 कप पाणी वापरलंय. ज्याप्रमाणे इडली बॅटरची कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे आपल्याला बॅटर बनवायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने बॅटर बनवायचंय. आता यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर 1 मोठा चमचा तेल घालूया. जे तेल तुम्ही वापरता तेच तेल घालायचं आहे. फक्त सरसो तेल वापरू नका. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपले ढोकळा बॅटर तयार आहे. आता यामध्ये 1/4 TSP खाण्याचा सोडा घालते. तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट पण वापरू शकता. थोडं ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी घालते. सोड्याची क्वांटिटी जास्त घेऊ नका, नाहीतर ढोकळा कडू लागेल. आता एका भांड्याला तेल लावून ग्रीस करून घेऊ. तुम्ही बेकिंग ट्रे देखील घेऊ शकता. आता यामध्ये बॅटर घालून घेऊ. तेल लावण्याने ढोकळा स्टीम झाल्यावर लगेच निघेल, त्यामुळे भांड्याला तेल लावून घ्या. आता थोडं लाल तिखट घालून घेऊ. त्यामुळे ढोकळा दिसायला छान दिसेल. आता आपण ढोकळा स्टीम करून घेऊया. त्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये स्टँड ठेवून घेऊ. त्यावर भांडं ठेवून घेऊ. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. 15 मिनिट झालेली आहे. हे बघा, टूथपिकला काही चिटकले नाही. याचा अर्थ ढोकळा छान असा शिजला आहे. गॅस बंद करूया आणि ढोकळा काढून घेऊ. आता ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊ. तडका बनवण्यासाठी इथे मी 1 कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालते. तेल गरम झालंय. त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालते. त्यानंतर 2 मिरच्या कापून घालते. आता थोडं पाणी घालून घेऊ. आता थोडी साखर घालते. आता हे पाणी 1 ते 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर हे बघा, इथे आपला तडका बनवून तयार आहे. दुसऱ्या बाजूला आपला ढोकळाही थंड झालाय. आता आपण ढोकळा काढून घेऊया. सुरीच्या मदतीने ढोकळ्याच्या कडा अशा पद्धतीने मोकळ्या करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये ढोकळा काढून घेऊया. तर हे बघा, एकदम स्पंजी असा आपला ढोकळा तयार झाला आहे. ढोकळा सरळ बाजूने पलटून घेऊया. तर हे बघा, एकदम स्पंजी जाळीदार असा आपला ढोकळा बनला आहे. आता सुरीच्या मदतीने ढोकळ्याचे पीसेस कट करून घेऊयात. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने लहान किंवा मोठे पीसेस कट करू शकता. आता त्यावर तडका घालून घेऊ. सर्व बाजूंनी तडका घालून घ्या, म्हणजे तो आतपर्यंत जाईल आणि ढोकळा खायलाही चविष्ट लागेल. आता त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.